राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून अधिकृत सुरुवात झाली आहे। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या नाशिक महानगरपालिकेसाठीही ही प्रक्रिया सुरू झाली आहे। सकाळपासूनच महापालिका परिसरात उमेदवार, समर्थक आणि राजकीय कार्यकर्त्यांची मोठी धडपड पाहायला मिळते। मात्र या निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी नाशिक महापालिका प्रशासनाचा धक्कादायक आणि भोंगळ कारभार उघडकीस आलाय। निवडणूक आयोगाकडून MPSC आणि UPSC उत्तीर्ण अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असले तरी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी लावण्यात आलेल्या माहिती फलकांवर अक्षरशः घोर निष्काळजीपणा दिसून आलाय। महानगरपालिका भवन आणि निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या काही माहिती देणाऱ्या फलकांवर मतदान आणि निकालाची तारीख थेट 16 फेब्रुवारी 2012 अशी छापण्यात आली आहे। एकाच ठिकाणी काही फलकांवर चुकीची तर काही फलकांवर योग्य माहिती दिल्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालाय। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इतकी गंभीर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना इतक्या मूलभूत आणि गंभीर चुका प्रशासनाकडून कशा काय होतात? हे फलक लावताना एकाही जबाबदार अधिकाऱ्यानं तपासणी करण्याची तसदी घेतली नाही का? की प्रशासन इतकं निष्काळजी झालंय की त्यांना वर्ष 2012 आणि 26 मधला फरक कळत नाही? या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाचा ढिसाळपणा आणि डोळेझाकपणा स्पष्टपणे समोर आलाय। अशा अधिकाऱ्यांच्या हातात लोकशाहीचा उत्सव सुरक्षित आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनानं तातडीने सर्व चुकीचे फलक हटवून योग्य माहिती दुरुस्त करावी आणि अशा हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी ठाम मागणी उमेदवारांकडून केली जाते। हा प्रकार म्हणजे केवळ चूक नाही तर लोकशाही प्रक्रियेबाबतची गंभीर बेपर्वा आहे आणि सर्वसामान्य मतदार, नागरिक, उमेदवार यांचं याकडे दुर्लक्ष होणार नाही एवढं मात्र नक्की। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।